नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या सिलेक्शन देणाऱ्या ATP 2024 च्या नवीन बॅच मध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा एक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, कारण आज आपण बघणार आहोत 73rd 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट। आता यामध्ये ज्यावेळेला आपण ATP चा स्टडी करतोय किंवा असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 साठी प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला MRTP ऍक्ट च्या अंतर्गत म्हणजे RP DP आणि TPS हे सब टॉपिक्स स्टडी करताना सोबतच विलेज डेव्हलपमेंट प्लान किंवा मग सॅगीच्या अंडर मध्ये जर काही एखादा कन्सेप्ट तुम्ही स्टडी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला लोकल गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटी, लोकल बॉडीज अशा सारखे वर्ड तुमच्या डोळ्याखालनं जात असेल किंवा तुमच्या लक्षात येत असेल। मग खरं तर या लोकल गव्हर्नमेंट, लोकल बॉडीज किंवा लोकल ऑथॉरिटीजचं मीनिंग सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे आणि याचं एक फ्रीडम जे दिले गेले ते दिले गेले 73rd 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट मध्ये आणि त्याचाच आपल्याला बेसिक स्टडी करायचा आहे। कदाचित येणाऱ्या एक्झाम मध्ये एक क्वेश्चन सुद्धा 73rd 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट वर येऊ शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे। हा व्हिडिओ पॉलिटिकल सायन्सशी रिलेटेड आहे, पण आपल्याला तेवढं डीप जाऊन त्याला स्टडी करायची गरज नाही। आपण फक्त आपल्या ATP म्हणजे असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूज फक्त आपण स्टडी करणार आहोत, ज्यामध्ये लोकल गव्हर्नमेंटला कोणत्या कोणत्या केसमध्ये डिवाइड केलंय, 3 टियर सिस्टीम कोणत्या पद्धतीने लागू करण्यात आली, त्याआधी 2 टियर सिस्टीम होती ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये होती, 3 टियर आल्यानंतर कोणत्या कोणत्या केसमध्ये रूरल आणि अर्बनला डिवाइड केले गेले, मग रूरलमध्ये केलंय तर कोणत्या कन्सेप्ट वाईज केलंय, अर्बनला केलंय तर कोणत्या कन्सेप्ट वाईज केलंय, हा सगळा फंडा आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा। कदाचित पुन्हा एकदा सांगतोय, कदाचित येणाऱ्या एक्झाम मध्ये एक क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ प्रॉपर समजून घ्या। ओके, तर बघा मित्रांनो, आपण ज्या वेळेला 73rd 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट स्टडी करतो त्यावेळेला सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती। आता ही का बरं करण्यात आली, कशी केली, कोणी केली, हे सगळं आपण प्रॉपर स्टडी करणार आहोत आणि दुरुस्ती केल्यानंतरचा त्याचा रिझल्ट काय होता ते सुद्धा बघणार आहोत। पण त्याआधी बघा, तुम्हाला काय स्टडी करायचंय मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आधीचा एक पिरियड तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, जो की भारताला स्वतंत्र मिळालं 1947 पासूनचा एक पिरियड होता, तो म्हणजेच 1992 पर्यंत, आणि सोबतच हा पिरियड पुढे जाणार आत्तापर्यंत। क्लिअर? बघा, मी काय केलंय, पूर्ण या पार्टला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं। आता 1992 च्या आधीच्या काळापर्यंत फक्त आपल्याकडे 2 टियर सिस्टीम होती, ज्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अशा दोनच पद्धतीच्या कन्सेप्ट होते। बघा, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अशा पद्धतीचे दोनच कन्सेप्ट होते, ज्यामध्ये मग घटनात्मक संविधानिक पद ज्याला म्हणतो त्यानुसार इथे स्टेट गव्हर्नमेंट मध्ये राज्यपाल असायचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये राष्ट्रपती असतात। ओके, सोबतच स्टेट गव्हर्नमेंटचं पूर्ण जे कामकाज बघण्यासाठी इथे मुख्यमंत्री असतो, तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री असतो आणि सोबतच यांचं काय मंत्रिमंडळ असेल। ओके, हा फॉर्मॅट आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण काय आहे कन्सेप्ट, काय आहे खरं तर हा सगळा कन्सेप्ट स्टडी करताना इथे कुठेही लोकल बॉडीजवर म्हणजे माझं गाव आहे, माझं शहर आहे, याचा कन्सेप्ट कुठेही बघण्यात आला नाही। म्हणून काय तर गावाकडे जर का बघितलं तर गावामध्ये ग्रामपंचायत असायच्या, पण त्या ग्रामपंचायतचा कार्यकाळ किती असायला पाहिजे, त्याची निवडणूक कधी व्हायला पाहिजे, एखादी निवडणूक झाली तर तिचा कार्यकाळ कधीपर्यंत चालायला पाहिजे, अशी कोणतीही ठराविक गोष्ट तिथे नेमणूक करण्यात आली नव्हती किंवा कोणत्याही पद्धतीचं असं डेझिग्नेशन त्या पर्टिक्युलर
1947 टू 1992 च्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये करण्यात आलेलं नव्हतं. म्हणून मग काय केलं, इथे घटना दुरुस्ती केली आणि लोकल गव्हर्नमेंट फॉर्म करण्यात आलं. म्हणजे 3 टियर सिस्टीम आता आणली की इथे लोकल गव्हर्नमेंट आणलंय. लक्षात घ्या. आणि लोकल गव्हर्नमेंट आणलंय ते आलंय 1992 च्या नंतरच्या काळात. लक्षात घ्या. म्हणजेच काय, 73rd 74th अमेंडमेंट ऍक्ट जेव्हा लागू झालं तिथनं आपल्याकडे लोकल गव्हर्नमेंट हे अलाउ करण्यात आलं. यालाच आपण काय बोलतो, स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला बोलतो. लक्षात घ्या मित्रांनो, यालाच आपण स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा बोलतो. ओके. सो ही स्थानिक स्वराज्य संस्था याचं जे एक फ्रीडम देण्यात आलं ते देण्यात आलं 1992 नंतर. मग याच्या सुद्धा 2 कन्सेप्ट आलेत. मग एक आला तो म्हणजे आलाय रूलर पार्ट. बघा मित्रांनो, एक आलाय तो आलाय रूलर पार्ट आणि दुसरा आलाय तो अर्बन. बरोबर. एक आलाय तो रूलर आणि दुसरा आलाय तो अर्बन. मग 1992 नंतर काय झालंय, या पर्टिक्युलर 2 टियर सिस्टमला डेझिग्नेशन जे होतं 2 टियर सिस्टमचं त्याला बायफर्गेट करून 3 टियर सिस्टम मध्ये बसवण्यात आलं. आता इथे काय झालं, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट. लोकल गव्हर्नमेंटच्या केसमध्ये पुन्हा 2 बॉडीज असतील. एक असेल लोकलच्या केसमध्ये रूलर फॉर्मॅट आणि एक असेल अर्बन. मग रूलरच्या कंडिशन मध्ये आपण आता बघतोय की सगळ्यांना यांचं स्वातंत्र्य देण्यात आलंय. त्यांच्या पद्धतीने त्यांना स्वतःचं सरकार चालवण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. आणि आता ग्रामपंचायत असू दे, नगरपंचायत असू दे, त्याच्यानंतर म्युन्सिपालिटीज असू दे, हे सगळं स्वतःचं सरकार, स्वतःचं जे काही बजेट आहे हे स्वतःच्या मदतीवर किंवा स्वतःच्या लोकांच्या मतांवर हे सरकार चालवल्या जातं. अशा पद्धतीचं घटनात्मक बदल हा 1992 नंतर करण्यात आला आणि त्यापासनं जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे काही फ्रीडम होतं ते त्यांना बहाल करण्यात आलं. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, कारण की आपण ज्या वेळेला टाउन प्लॅनिंगचा स्टडी करतो तर टाउन प्लॅनिंग मध्ये आपल्याला घटनात्मक संविधानिक पद कोणाचं आहे, सेंट्रल मध्ये कोणाचं आहे, स्टेट मध्ये कोणाचं आहे, किंवा मग लोकल गव्हर्नमेंट आहे किंवा स्थानिक ज्या स्वराज्य संस्था आहे यांच्याविषयी फार न बघता, कारण हा पॉलिटिकल सायन्सचा इश्यू आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही. म्हणून काय प्रॉपर फोकस करून आपण काय स्टडी करणार आहोत की ज्या वेळेला बघा मित्रांनो 73rd 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे हे नॉर्मली 1992 मध्ये पास झालंय. बघा इयर तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. 1992 मध्ये काय झालंय की 73rd 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट मध्ये दुरुस्ती करण्यात आली. आणि कशासाठी करण्यात आली तर डेमोक्रेटिक फॉर्मॅट तयार करायचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कन्सेप्ट मध्ये. डेमोक्रेटिक फॉर्मॅट म्हणजे काय, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्यांना त्यांचं स्वतंत्र बहाल करणे किंवा त्यांना त्यांचं सरकार चालवण्यासाठी पाहिजे त्या पूर्व पद्धतीने त्यांना संविधानिक घटनात्मक पद देण्यासाठी 73rd 74th मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली. ओके. आता बघा ही घटना दुरुस्ती ज्या वेळेला करण्यात आली तर ती 2 कन्सेप्ट मध्ये आली. बघा जसं की मी आधी बोललो, एक तर आहे 73rd आणि दुसरा आहे मित्रांनो 74th, असे 2 आहेत. मग 73rd कोणासाठी आहे आणि 74th कोणासाठी आहे ते पण समजणं फार इम्पॉर्टंट आहे. तर लक्षात घ्यायचं 73rd 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट जो आहे तो इंट्रोड्यूस करत असतो पंचायती राज सिस्टीम इन रूरल इंडिया. लक्षात घ्या, पंचायती राज सिस्टीम इन रूरल इंडिया म्हणजेच काय, 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट हा अप्लाय होतो रूरल एरियासाठी. लक्षात घ्या, कुणासाठी, रूरल एरियासाठी. सर ऑब्वियसली 74th कोणासाठी होत असेल, 74th होतो अर्बन एरियासाठी. क्लियर. म्हणजे 73rd फॉर रूरल एरिया, 74th फॉर अर्बन एरिया. ऑलवेज कीप इन माइंड. आता 73rd मध्ये जो काही रूरल एरियाचं डेव्हलपमेंट किंवा त्यांच्या बेसिसवर त्यांना जे काही स्वतःचं एक घटनात्मक पद देण्यात आलं ते सुद्धा 3 कॅटेगरीज मध्ये देण्यात आलं. म्हणून याला 3 टियर सिस्टीम सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवायचं.
रूरल इंडियाचा जर का कन्सेप्ट बघितला, ज्यामध्ये 73rd CAA मध्ये जे काही एक कन्सेप्ट तयार केला गेलाय त्यालाच 3 टियर सिस्टीम सुद्धा बोलतात. आता म्हणून याला आपण काय बोलतोय, 3 टियर सिस्टीम. यामध्ये काय, धिस अमेंडमेंट ब्रॉट द स्टेट गव्हर्नमेंट अंडर द कॉन्स्टिट्यूशनल ऑब्लिगेशन टू अडॉप्ट द न्यू सिस्टीम ऑफ पंचायती राज. लक्षात घ्या, म्हणजेच काय, 73rd हा जो अमेंडमेंट ऍक्ट आहे, हा अमेंडमेंट ऍक्ट काय करतो, जी काही स्टेट गव्हर्नमेंटला आहे तो कायद्याच्या चौकटीत आणून रूरल एरियाला सेपरेट करतो. त्यांना त्यांचं सरकार म्हणजेच काय, लोकांना त्या गावातला स्वतःचं सरकार निवडून देण्याचा अधिकार 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार भेटलं. म्हणजेच 73rd नुसार त्या गावातले लोक स्वतःच्या मताच्या धिक्यावर त्या लोकांमधून एक व्यक्ती निवडून देऊ शकतो, ज्याला गावातला सरपंच म्हणतो. बरोबर आहे, कारण ज्या वेळेला गावाची डेव्हलपमेंट करायचं आहे तर तो गावातलाच व्यक्ती, कारण गावातला समस्या, गावातले प्रॉब्लेम्स, गावातली डेव्हलपमेंट, ॲम्युनिटीज, ह्या सगळ्या गोष्टींची जी काही कल्पना त्या गावातल्याच लोकांना असेल, म्हणून त्यासाठी अशा पद्धतीचा हा कन्सेप्ट राबवण्यात आला, ज्यामध्ये 73rd 74th मध्ये घटना दुरुस्ती केली. ओके, आता बघा पुढे काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की 3 टियर सिस्टीम तर आणली, पण 3 टियर सिस्टीम कोणत्या फॉर्मॅट मध्ये आणली आणि का बरं आणली. त्याआधी यामध्ये मित्रांनो, जे लोकल गव्हर्नमेंट फॉर्म झालं रूरल एरियासाठी, त्याला आपण काय बोलतो, कोणाच्या कंडिशन मधनं झालं, 73rd मधनं. कुठनं झालं, 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट मधनं. म्हणजे रूलरचा जर का कन्सेप्ट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट मधून काय झालंय, रूलरचा फॉर्मेशन झालंय. आता यामध्ये काय केलं गेलंय, ऍडेड द 11th शेड्यूल टू द कॉन्स्टिट्यूशन इंडिया 1950. जी काही आपली घटना आहे त्यामध्ये 11वं शेड्यूल ऍड करण्यात आलं, ज्यामध्ये पार्ट 9 हा सुद्धा त्यामध्ये ऍड करण्यात आला आणि त्यामध्ये आर्टिकल 243A टू 243O पर्यंतच्या केसेस प्रोव्हिजन जे आहेत त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यानुसार मित्रांनो स्टेट गव्हर्नमेंटला पंचायती राज सिस्टीम मध्ये आणून बसवलं किंवा या घटनात्मक चौकटीमध्ये आणून बसवलंय. आता या केसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला यांनी हे सिस्टीम फॉर्मॅट केली त्यावेळेला हे सगळ्या स्टेटला अप्लाय करण्यात आलं. लक्षात घ्या, फक्त काही महाराष्ट्रापुरतं किंवा राजस्थान किंवा बिहार, गुजरात नाही, तर पूर्ण भारतात या पद्धतीचा 73rd 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्टचा कन्सेप्ट हा देण्यात आला. आता यामध्ये काय आहे, एक तर बघा काही स्टेट असे आहे जिथे फार कमी लोकसंख्या आहे किंवा छोटे आहे, जसं की नागालँड आहे, मेघालय आहे, मिझोरम आहे किंवा याच्यासारखे जे छोटे छोटे स्टेट आहेत तिथे अजूनही 2 टियर सिस्टीमच चालू आहे. जसं की एक ती विलेज लेवलवर आणि दुसरी डिस्ट्रिक्ट लेवलवर. बघा दोनच जिथे अजूनही खूप कमी लोकसंख्याचे जे काही प्रदेश आहे, जे काही राज्य आहे, फॉर एन एक्झाम्पल नागालँड, मेघालय, मिझोरम सारखे जेवढेही प्रदेश असतील, राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश असतील, अशा राज्यांमध्ये प्रदेशांवर अजूनही 2 टियर सिस्टीमच काम करते. एक ती गावाच्या लेवलवर किंवा विलेज लेवलवर आणि दुसरी डिरेक्टली डिस्ट्रिक्ट लेवलवर. पण आता जर का आपण महाराष्ट्राचा विचार करतो म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आपण 3 टियर सिस्टीम ही राबवतो. बघा, फर्स्ट ॲट अ ग्राम और गाव पंचायत ॲट अ फर्स्ट लेवल. ग्रामपंचायत म्हणा, गाव पंचायत म्हणा, ही काय झाली फर्स्ट लेवल. सेकंड काय मित्रांनो, समिती, मंडल और अंचलिक और तालुका और ब्लॉक और जनपद और यूनियन और क्षेत्र ही सेकंड लेवलवर आहे. आता बघा आपल्याकडे नॉर्मली आपण पंचायत समिती हा वर्ड वापरतो, बरोबर आहे. सेकंड लेवलवर आपण पंचायत समिती हा वर्ड वापरतो. पण बाकी जर का तुम्ही ठिकाणी गेले तर तुम्हाला दिसेल मंडल, अंचलिक, तालुका, ब्लॉक, जनपद, युनियन किंवा क्षेत्र
अशा सारखे शब्द सुद्धा यूज केले जातात जे की सेकंड लेवलवर बघितले जातात. थर्ड जो आहे मित्रांनो तो आहे जिल्हा और डिस्ट्रिक्ट, द थर्ड लेवल. जिल्हा और डिस्ट्रिक्ट ही थर्ड लेवल. आता याला ज्या वेळेला आपण बघतो किंवा याला ज्या वेळेला बायफर्गेट करतो त्यावेळेला बघा आपण कोणत्या कोणत्या केसमध्ये याला बायफर्गेट करतो. जसं आपण बघितलं ग्रामपंचायत ही फर्स्ट लेवल होती. त्यानंतर सेकंड जो बघितला आपण लेवल ती होती समिती. आपल्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे महाराष्ट्र जर का विचार केला तर आपण पंचायत समिती म्हणतो. ओके, सो हा सेकंड. आणि तिसरा आहे तो म्हणजे जिल्हा परिषद. जिल्हा परिषद म्हणजे रुरल फॉर्मॅटमध्ये 73rd CAA नुसार रुरल फॉर्मॅटला या पर्टिक्युलर पंचायत राज समितीला या 3 केसमध्ये डिवाइड करण्यात आलं. ग्राम किंवा गाव पंचायत, समिती आणि जिल्हा अशा 3 केसमध्ये याला आपण काय केलंय की बायफर्गेट केल्या गेलाय आणि अशा पद्धतीने याचा कारभार बघितला जातो. आता यामध्ये काय आहे प्रॉपर लक्षात घ्या. ज्या वेळेला ग्रामपंचायतचा विचार केला तर ग्रामपंचायत ही फक्त आणि फक्त त्या पर्टिक्युलर विलेज पुरती असते किंवा 1 किंवा 2 किंवा 3 विलेज पुरतं तिथे सामाविक एखादी ग्रामपंचायत नेमणूक केली जाते. म्हणजेच काय ग्रामपंचायत कव्हर्स अ विलेज और द ग्रुप ऑफ विलेज, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे एका गावाचा जर का कारभार बघायचा असेल तर त्यासाठी जी पंचायत राज सिस्टीम मध्ये जी काही बदल करण्यात आले ते आले ग्रामपंचायतवर. कारण आपण ज्या वेळेला ग्रामपंचायतचा बघतो त्यावेळेला ग्रामातनं म्हणजेच गावामधून एका व्यक्तीला नॉमिनेट केलं जातं, तो म्हणजे सरपंच. तोच त्या गावाचा विकास करू शकतो. अशा पद्धतीने त्यांना स्वतंत्र एक पद दिलं स्वतःच्या गावाचं सरकार चालवण्यासाठी. त्यालाच आपण काय बोलतो ग्रामपंचायत. दुसऱ्या लेवलवर आहे मित्रांनो समिती, जे आपण महाराष्ट्रात बघतो समिती. यालाच दुसरे नाव आहे मंडल, अंचलिक, तालुका, ब्लॉक, जनपद, युनियन किंवा क्षेत्र. यासाठी द इंटरमिडिएट लेवल बॉडी नीड नॉट टू बी कॉन्स्टिट्यूटेड इन द स्मॉलर स्टेट. ओके, म्हणजे जसं की आपण आधीचे बघितले नागालँड आहे, मिझोरम आहे, अशा सारख्या स्टेटमध्ये ही इंटरमिडिएट जी बॉडी आहे ही नसते. पण जर का फक्त महाराष्ट्राचा विचार केला, कारण असिस्टंट टाउन प्लॅनर स्टडी करताना तुम्हाला फक्त महाराष्ट्रापुरतच येणार, त्यामुळे जर का महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की ही जी काही इंटरमिडिएट लेवल बॉडी आहे ही सगळ्याकडे प्रेझेंट आहे किंवा याचा आपण प्रत्येक ठिकाणी उल्लेख केलेला आहे. यालाच आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पंचायत समिती असं सुद्धा म्हणतो. आणि जी नंबर ऑफ ग्रुप ऑफ विलेजेस, त्या समितीमध्ये येणारे जेवढे काही विलेजेस असतील, त्या तालुक्याच्या एरियामध्ये जेवढे काही विलेजेस येत असतील त्यासाठी पंचायत समिती ही कारभार बघत असते. ओके, पुढे जर गेलो तर तुम्हाला हे लक्षात येईल की जिल्हा परिषद काय आहे. जिल्हा परिषद which contains the total or entire area of that district. बघा, म्हणजे रुलरच्या फॉर्मॅटमध्ये जिल्हा परिषद काय करते, पूर्ण जिल्ह्यातला जो काही कारभार आहे तो बघायचं काम कोणाच्या अंडरमध्ये येतं, ते बघायचं काम जिल्हा परिषदेच्या अंडरमध्ये येतं. लक्षात आलं. अशा पद्धतीने मित्रांनो 73rd ऍक्ट नुसार किंवा 73rd CAA ऍक्ट नुसार तुम्हाला लक्षात येईल की रुरल फॉर्मॅटमध्ये ज्या काही डेव्हलपमेंट झाल्या किंवा जी काही डिवायडेशन झालं ते 3 पार्ट मध्ये झालं आणि त्यांना त्यांच्या लेवलवर त्यांचं स्वतःचं सरकार तयार करून देण्यासाठी या गोष्टी तयार करण्यात आल्या. ओके, आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, यालाच आपण काय बोलतो लोकल गव्हर्नमेंट बोलतो. यालाच आपण काय बोलतो लोकल गव्हर्नमेंट म्हणतो. यालाच आपण काय बोलतो लोकल बॉडीज म्हणतो. यालाच आपण काय बोलतो लोकल प्लॅनिंग ऑथॉरिटी सुद्धा म्हणतो. लक्षात आलं. म्हणजे ज्या वेळेला आपण MRTP ऍक्ट, डेव्हलपमेंट प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम स्टडी करतो त्यावेळेला ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येईल की लोकल गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटीज किंवा लोकल बॉडीजचा मीनिंग काय असतो. ओके, पुढे बघूया 74th अमेंडमेंट काय सांगतो. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की 73rd अमेंडमेंट ऍक्ट हा रुलर साठी होता, तसाच मित्रांनो 74th हा अमेंडमेंट हा ऍक्ट अर्बन साठी आहे. म्हणजे हा जो यूज केला जाईल तो कुठे जाईल अर्बन एरियासाठी. क्लिअर. आता ज्या वेळेला आपण अर्बन एरियाचा विचार बघतो त्यावेळेला
74th अमेंडमेंट ऍक्टचाच आपण विचार करतो, जो की 1 जून 1993 मध्ये फोर्स मध्ये आला किंवा त्या दिवसापासून त्याला लागू करण्यात आलं. ओके, लक्षात ठेवा, 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट केम इन इफेक्ट ऑन 1 जून किंवा 1 ऑफ जून 1993. ओके, मग इथे काय केलं मित्रांनो, इंट्रोड्यूस द म्युनिसिपालिटी सिस्टीम इन अर्बन एरिया. काय केलंय, 74th अमेंडमेंट ऍक्ट मध्ये म्युनिसिपालिटी सिस्टीम त्यांनी डेव्हलप केल्या आणि त्यानुसार तिथे डेव्हलपमेंट प्रोसेस आपण कॅरीड आउट करतो. जसं की नगरपंचायत, म्युनिसिपल काउन्सिल, म्युनिसिपल कॉर्पोरेशन अशा पद्धतीच्या 3 फॉर्मॅट मध्ये या अर्बन एरियाला डिवाइड केलंय किंवा डेव्हलप केलंय. ओके, आता खरं तर नगर पंचायतला कन्वर्ट म्हणजे ग्रामपंचायत, एखादी ग्राम पंचायत ही कदाचित नगर पंचायत मध्ये कन्वर्ट होऊ शकते, त्यानंतर नगर पंचायत ही म्युनिसिपल काउन्सिल मध्ये कन्वर्ट होऊ शकते, किंवा म्युनिसिपल काउन्सिल ही म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकते. लक्षात घ्या, म्हणजेच काय, ग्रामपंचायत ही कन्वर्ट होऊ शकते नगरपंचायत मध्ये, नगरपंचायत ही म्युनिसिपल काउन्सिल मध्ये आणि म्युनिसिपल काउन्सिल ही म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये कन्वर्ट होऊ शकते. आता याचे क्रायटेरिया काय असतात, कोणत्या बेसिसवर कन्वर्ट होते, हे आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चर मध्ये. ओके, किंवा महाराष्ट्रात किती म्युनिसिपल काउन्सिल आहे, किती नगरपंचायत आहे, किती म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहे, त्यामध्ये मग त्यांचे ग्रेडेशन कसे असतील, हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये सुद्धा स्टडी करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. ATP 2024 च्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला याच ठिकाणी मिळतील. ओके, तर बघा, जसं मी सांगत होतो तुम्हाला की नगरपंचायत आहे, म्युनिसिपल काउन्सिल आहे आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे. म्हणजे अर्बन लेवलला आपण डिवाइड केले 3 केसमध्ये. सो आपण यालाच आपण काय आपल्या डीपीच्या केसमध्ये, डेव्हलपमेंट प्लॅनच्या केसमध्ये मित्रांनो, यालाच आपण आपली प्लॅनिंग ऑथॉरिटी सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवायचंय, याच कंडिशन मध्ये आपण याला प्लॅनिंग ऑथॉरिटी सुद्धा बोलतो. म्हणजेच काय, त्या एरियामध्ये किंवा त्या एरियाच्या ज्युरिडिक्शन मध्ये येणारी जी काही डेव्हलपमेंट होतील ते यांच्या थ्रूच केल्या जातील. त्यालाच आपण आपली प्लॅनिंग ऑथॉरिटी सुद्धा बोलतो, त्यालाच आपण लोकल गव्हर्नमेंट सुद्धा बोलतो, त्यालाच आपण लोकल बॉडीज सुद्धा बोलतो. क्लियर? आता बघा, ज्या वेळेला 74th CA ऍक्टची दुरुस्ती करण्यात आली, त्यावेळेला यामध्ये एक नवीन पार्ट टाकण्यात आला मित्रांनो. तो म्हणजेच काय, 9A हा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये एक नवीन पार्ट ऍड करण्यात आला, 9A नावाचा आर्टिकल, ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की द म्युनिसिपालिटीज अँड कॉन्सिस्ट ऑफ प्रोव्हिजन आर्टिकल 243P टू 243ZG. बघा, 243P टू ZG अशा पद्धतीचे नंबर ऑफ आर्टिकल्स तिथे लिहिण्यात आले. म्हणजेच काय, P टू ZG 243 अशा पद्धतीने यामध्ये चेंजेस करण्यात आले. लक्षात आलं? आणि यामध्ये 12th शेड्यूल जो आहे, ॲडिशनली द ऍक्ट आल्सो ॲडेड न्यू 12th शेड्यूल, हा सुद्धा कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट 1993 मध्ये 1992 चा जो काही ऍक्ट आहे त्यामध्ये ऍड करण्यात आले. लक्षात आलं का? म्हणजे जर का तुम्ही लक्षात घेतलं मित्रांनो, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. सिंपल फॉर्मॅट मध्ये सांगतोय, 73rd आणि 73rd अमेंडमेंट ऍक्ट हा रूलर साठी होता आणि 74th हा अर्बन साठी आहेत. ओके, रूलरच्या केस मध्ये मग इथे ग्रामपंचायत, बरोबर, सेकंड पंचायत समिती, थर्ड जिल्हा परिषद
अशा पद्धतीने याची सिस्टीम किंवा 3 टियर सिस्टीम राबवण्यात आली. सिमिलरली अर्बन एरियामध्ये सुद्धा आपण जसं बघितलं की बघा इथे सुद्धा नगरपंचायत, म्युनिसिपल काउन्सिल आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन सारख्या 3 टियर सिस्टीम डेव्हलप करण्यात आल्या. आता या तिन्ही सिस्टीम डिपेंड करतात पॉप्युलेशनवर, तिथे लोकल काम करणाऱ्या लोकांवर. हे सगळ्या गोष्टी आपण बघणार जे पुढच्या लेक्चरमध्ये. म्हणजेच काय 74 चा जर का विचार केला तर इथे आहे फर्स्ट नगरपंचायत, नेक्स्ट म्युनिसिपल काउन्सिल आणि लास्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन. गॉट इट. अशा पद्धतीने 73rd 74th हा डिस्क्राइब करण्यात येतो. सो 73rd हा रूरल साठी, 74th हा अर्बन साठी. आणि या पद्धतीत जी घटना दुरुस्ती करण्यात आली त्यानुसार त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे, लोकल गव्हर्नमेंट ज्याला बोलतो, त्याला त्यांच्या सरकार तयार करण्याची जी काही मुभा होती किंवा जे काही फ्रीडम होती ते देण्यात आलेलं होतं. क्लिअर. आय होप 73rd 74th तुम्हाला लक्षात आलेला असेल. यामध्ये तुम्हाला पुन्हा एक लक्षात ठेवायचं आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू की इथे कोणते आर्टिकल्स, कोणत्या कंडिशन्स ऍड केले आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जसं की 73rd मध्ये 11th शेड्यूल हा ऍड केला, त्यामध्ये पार्ट 9 ऍड केला, सोबतच आर्टिकल 243A to 243O हा सुद्धा ऍड केला होता. क्लिअर. हे तुम्हाला लिहून घ्यायचे तुमच्या नोट्स मध्ये. सिमिलरली 74th अमेंडमेंट ऍक्टचा जर का विचार केला तर तिथे तुम्हाला लक्षात घ्यायचे की 12th शेड्यूल ऍड केलं होतं, त्यामध्ये 9A हा एक पार्ट ऍड केला होता आणि जे आर्टिकल्स ऍड केले आहेत ते आर्टिकल 243, 243P to ZG पर्यंत आर्टिकल्स ऍड केलेले आहेत, ज्यामध्ये ज्या काही लोकल गव्हर्नमेंट्स आहेत त्यांना त्यांचा कारभार बघण्यासाठी सगळ्या ज्या काही मुभा आहेत किंवा त्यांचे जे काही रूल्स रेग्युलेशन आहे ते तिथे तयार करून दिले आहे. क्लिअर. आता ते रूल्स रेग्युलेशन आपल्याला इथे बघायचे नाहीत. काही याच्यातला पार्ट आपण जे काही कॉर्पोरेशन ऍक्ट आहे, काउन्सिल ऍक्ट आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपल काउन्सिल जो ऍक्ट आहे त्यामध्ये सुद्धा स्टडी करणार आहोत, कारण आपल्याला तो सुद्धा स्टडी करायचा आहे. असिस्टंट टाउन प्लॅनरचा जर का तुम्ही सिलेबस बघितला तर ऍक्ट्स अँड रूलच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तिथे तुम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आणि म्युनिसिपल काउन्सिल ऍक्ट हा दिलेला आहे. त्यामुळे आपण काही प्रमाणात याला डीप मध्ये सुद्धा जाऊन स्टडी करणार आहोत, पण आत्ता त्याची गरज नाही. ओके. सो हा होता मित्रांनो 73rd 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट ATP 2024 च्या सिलेबस साठी. क्लिअर. लक्षात घ्यायचंय की हा व्हिडिओ प्रॉपर लक्षात घ्या. याच्या काही नोट्स असेल तर त्या तुम्ही तयार करा. या संदर्भात बाकीची जी काही याची नोट्स आहेत ह्या सर्व तुम्हाला आपल्या ॲपवर अवेलेबल असतील. थँक्यू सो मच. भेटूया मित्रांनो आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.